ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळीतील होम मिनिस्टर कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती। सविता चौगले ठरल्या पैठणीच्या मानकरी। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे गुरुवारी 1 जानेवारी रोजी माऊली डेअरीच्या 8व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत माऊली डेअरीचे सर्वेसर्वा सुशांत शिंदे, विशाल शिंदे यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन चांदणी चौक तारदाळ येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला गावातील हजारो महिलांनी आपला सहभाग नोंदवित कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे निवेदक विशाल बेलवडेकर पाटील यांनी केले होते। सदर कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सरपंच पल्लवी पोवार, सुशीला सावडकर, सीता जोशी, वर्षा निकम, उपसरपंच राणी शिंदे यांच्या हस्ते करून करण्यात आली। सदर कार्यक्रमाला 8 वाजता सुरुवात झाली। माऊली डेअरीचे दूध उत्पादक तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रम तब्बल 4 तास चालला। महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून निवेदक विशाल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। खेळीमेळीच्या वातावरणात आव्हानात्मक स्पर्धा घेत आलेल्या सर्व तारदाळकरांची विशाल पाटील यांनी मने जिंकली। उपस्थित स्पर्धकांनी उखाणे घेत वाहवा मिळवली। यावेळी सर्व स्पर्धकांनी शेवटपर्यंत विजयी होण्यासाठी संघर्ष केला। सदर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार राहुल आवाडे उपस्थित होते। यावेळी प्रथम क्रमांक पैठणी व सोफा सेटचे मानकरी सविता अरुण चौगले, द्वितीय क्रमांक तिजोरीचे मानकरी अंजना भीमराव पालके, तृतीय क्रमांक ड्रेसिंग टेबलचे मानकरी जयश्री विकास माने तसेच प्रश्नमंजुषामधील अनेक स्पर्धकांना बक्षिसे वितरण सारिका शिंदे, अस्मिता तांबवे, आशा चौगले, स्नेहल नर्मदे, स्वाती जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सुशांत शिंदे यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचे विचार मांडण्याची, सहभाग घेण्याची आणि सामाजिक सन्मान मिळवण्याची संधी मिळाली। ग्रामीण महिलांचा उत्साह, सहभाग आणि कौशल्ये या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली। महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने माऊली डेअरीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। यावेळी उपस्थित महिलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरीत आपला आनंद द्विगुणित केला। सदर कार्यक्रमाला सर्व उपस्थित महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ। होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माऊली डेअरीच्या माध्यमातून माझे सहकारी मित्र सुशांतजींच्या पुढाकारानं एक सुंदर नेटकं होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय। अतिशय उत्साह माझ्या माऊलींच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसतो। या परिसरातल्या या सर्व महिला एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत। सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला येत असताना सर्व माझ्या मायमाऊलींना, इथल्या तारदा गावातल्या महिलांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी, यश, धन, संपत्ती, आपल्या मनातल्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सर्व गोष्टी चांगल्यासाठी चांगलं तुम्हाला लाभो, हीच मी या ठिकाणी देवाचरणी, श्रीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। गेले 2-3 तास हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। चांगला दूध व्यवसायामधला एक चांगलं व्यक्तिमत्व सुशांतच्या माध्यमातून या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला निर्माण होता दिसते। एक चांगला कार्यकर्ता कशा पद्धतीने असावा, जनहितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी या माऊली डेअरीच्या माध्यमातून एक चांगलं कार्य या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी होते। शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता उद्योगधंद्याच्या व्यवसायामध्ये येऊन एक चांगलं कार्य कशा पद्धतीने होऊ शकतं, एक उद्योगपती आपल्याला या तारदा गावामध्ये वस्त्रोद्योग, कापड, सायझिंग प्रोसेस सोडून दुधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पुढाकार झालेला एक सुशांत शिंदे एक चांगला